नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण द्राक्ष शेतीमध्ये चांगल्या प्रकारे रोग आणि किडीचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकलो. वेगवेगळे नवीन मॉलिक्यूलची माहिती आपण घेतली आणि ते आपण अंमलात आणले आणि त्याचे रिझल्ट आपण बघितलेले आहेतच. याच्यानंतर अनेक शेतकरी चांगल्या प्रकारे खतांचं व्यवस्थापन किंवा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करतात, ते आपण शिकलो. प्रॉपर असं सॉईल टेस्टिंग, सॉईल ॲनालिसिस, पिट्युअल ॲनालिसिस, त्याचा बॅलन्स करून तुमच्या जमिनीच्या नुसार कोणते न्यूट्रिएंट जास्त आहे, कोणते कमी आहे, त्याच्यानुसार आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट देखील शिकलेलो आहोतच. परंतु हे करताना जो शेतकरी खऱ्या अर्थानं इरिगेशन मॅनेजमेंट करेल त्याच शेतकऱ्याकडे चांगली क्वालिटी, चांगलं वजन, चांगली शुगर, चांगली किपिंग क्वालिटी असेल आणि ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी असेल, ती फक्त वॉटर मॅनेजमेंट मधूनच मिळणार. जे मी रोग किडीचं व्यवस्थापन चांगलं केलं, कुठलाही रोग येऊ दिला नाही, मी चांगले खतं दिले, चांगले ब्रँड्स वापरले, चांगले इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलं. परंतु माझ्याकडे जर इरिगेशन मॅनेजमेंट नसेल तर त्या ठिकाणी देखील मला मोठा फटका हा बसू शकतो. मित्रांनो, आपल्याला माहिती, पाणी हे जीवन आहे, हे आपण अगदी पहिलीपासून शिकत आलोय. आणि हे पाणी हे जीवन, हे सर्व सजीव मात्र असतील, वनस्पती असेल, त्यांच्यासाठी खरंच एक जीवनदायिनी म्हणून पाण्याचा आपण उल्लेख करतो. आणि त्यामुळेच इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, आपण मागे जाताना साधारणतः 1970-80च्या दशकामधली द्राक्ष शेती किंवा अगदी 1970 ते 90 पर्यंतची द्राक्ष शेती ही 10x10चं अंतर, उभी आडवी नांगरट आणि फ्लड इरिगेशन याच्यावरती डिपेंड होती. मला 80-85च्या काळ आठवतो, मी लहान होतो त्यावेळेस अगदी फ्लड इरिगेशन कुठेतरी गावात एखादा प्लॉट असायचा आणि उभी आडवी नांगरट असायची आणि त्या ठिकाणी ती बाग 10x10ची बाग देखील मजबूत 18-20 mm अतिशय गोड रसाळ द्राक्ष त्यावेळेचे आपला त्या काळात होते. कारण त्यावेळेस पिजरचा वापर कमी होता किंवा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कमी असेल, खतं कमी असतील, परंतु भरपूर शेणखत, भरपूर घरचेच गाई जनावरं भरपूर असायचे आणि भरपूर शेणखत त्या ठिकाणी त्या द्राक्ष शेतीला मिळत असायचं. परंतु त्या ठिकाणी फ्लड इरिगेशन होतं. त्याच्यानंतर 90 ते 2010चा टप्पा आपण म्हणूया, दुसरा टप्पा. या काळामध्ये फळबागायतीला प्रोत्साहन देण्याची योजना झाली. सरकारनं ड्रीपसाठी सबसिडी चालू केली आणि त्यावेळेस ड्रीप सबसिडीचं पॅकेज जुगाड त्यांनी शेतकऱ्यांपुढे ठेवलं. आणि त्यानंतर मात्र द्राक्ष बागायतींचा विस्तार झाला आणि त्या ठिकाणी 12 mmच्या नळ्या होत्या, लॅटरल्स, काही ठिकाणी 16 mmच्या लॅटरल्स होत्या. म्हणजे एक जुगाड असं पॅकेज त्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांसाठी सरकारनं दिलं होतं. माझ्याकडे पण त्यावेळेस मी 8वी-9वीला असत, त्यावेळेस 12 mmच्या नळ्या होत्या आणि लॅटरल आणि सबमेनला लागून असणारे 10-15 झाडांना खूप पाणी मिळायचं. त्याच्यानंतर कडेच्या झाडांना पाणी खूप कमी मिळायचं आणि त्यामुळे अनइव्हन अशी बाग असायची. त्याचबरोबर 12 mm आणि त्याचबरोबर त्याच्यावरती मायक्रो ट्यूब असायची. त्यावेळेस ड्रिपर प्रेशर कॉम्पिटिशन असं काही नव्हतं. 12 mmच्या तुलनेत 16 mmचं ड्रीप आणि लॅटरल, त्याच्यामुळे असेच भरभर असं पाणी पडायचं आणि कधी जास्त तास पाणी चाललं तर अगदी गल्लीमध्ये पण आपल्याला पाणी येऊन त्या ठिकाणी चिखल होत असायचा. याच्यावरती आपल्या शेतकऱ्यांनी खूप प्रगती केली. त्याच्यानंतर प्रेशर कॉम्पिटिशन ड्रिपर आले, वेगवेगळे 4 लिटरचे ड्रिपर, 8 लिटरचे ड्रिपर आले आणि द्राक्ष शेतीमध्ये खऱ्या अर्थानं ड्रिपनं क्रांती केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असा हा काळ होता. परंतु ड्रीप इरिगेशनचा अभ्यास करताना आता थोडंसं मागे वळून बघताना आपण बघतो की सिंगल ड्रीप लाईनचं जुगाड आम्ही गव्हर्नमेंटच्या सबसिडीच्या अंडर घेतलं, त्याचा विस्तार झाला, ते आम्हाला आवडलं. त्याच्यामुळे बागायतीमध्ये चेंजेस पण झाले, रिझल्ट पण आले. परंतु विचार करताना मागे वळताना आपण बघतो की सिंगल ड्रीप लाईन मध्ये फक्त 50 ते 60% इरिगेशन मॅनेजमेंट केलं जातं. 50 ते 60% भूभाग रूट झोन ऍक्टिव्ह ठेवला जातो. बाकीचा 40 ते 50% रूट झोन हा कोरडा राहतो. विशेषतः पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्ट मध्ये 100% आपल्याला मुळी दिसते. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पाऊस थांबतो. दिवाळीच्या नंतर ड्रायनेस येतो, थंडी येते, ऊन वाढलं जातं ऑक्टोबर हिट नंतर आणि त्या ठिकाणी जमिनीच्या मधोमध काही काळी जमीन, लोमी सॉईल असेल, मध्यम जमीन असेल तर त्या ठिकाणी फेगा पडायला. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये उष्णतेमुळे जमीन ड्राय झाल्यामुळे जमिनीला भेगा पडत होत्या आणि त्या ठिकाणी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये असलेली ॲक्टिव्ह मुळी किंवा पांढरी मुळी त्या ठिकाणी मरायची. आणि त्याच वेळेस नेमकं आपल्याकडे सप्टेंबर-ऑक्टोबरला छाटणी झालेल्या बागा ह्या 40-50 दिवसाच्या पुढे असायच्या. डिपिंग थिनिंगचं काम चालायचं आणि त्या ठिकाणी आपण पूर्वी फ्लड करायचो. परंतु डिपिंग थिनिंगचे कामं चालू असल्यामुळे आपण त्या 60-70 दिवसामध्ये फ्लड पण करत नव्हतो. याला कारण म्हणजे आपले कामं असायचे आणि त्यामुळे ड्राय झालेल्यामुळे अजून त्या ठिकाणी मरून जायच्या.
आणि पुढे 70-80 दिवसानंतर आपण सर्व काम आटपल्यानंतर त्या ठिकाणी आपण फ्लड इरिगेशन द्यायचो. परंतु फ्लड इरिगेशन देताना जो ऍक्टिव्ह रूट झोन होता, जे पांढरे मुळे होते ते मरून गेलेले असायचे आणि ते तिथे पुन्हा त्याचं नवीन ग्रोथ व्हायची नाही. परंतु तरी देखील फ्लड इरिगेशन केल्यानंतर त्या बागाच्या अंगात येतं, अपटेक सुधारतो, कॅनोपीवरती वेगळं चित्र दिसतं, पानांचा रंग बदलतो, वेलीमध्ये घडाची साईज सुधारायला, मण्याची साईज सुधारायला देखील मदत होती. आणि असे 2-3 फ्लड केल्यानंतर देखील आपल्याला बऱ्यापैकी आपण 50% पर्यंत बाग आपण कव्हर करू शकतो, की ज्या ठिकाणी 50% मुळी मेल्यानंतर मोठा शॉक त्या झाडाला लागत होता. कारण फक्त 50-60% पर्यंतच मुळांकडे आपण काम करत होतो, 40-50% मुळं मरायची. पण नंतर 70-80 दिवसानंतर जरी फ्लड केलं तरी आपण त्या ठिकाणी 40% पर्यंत रिकव्हरी, 25 ते 30%, 40% पर्यंत रिकव्हरी त्या बागाची करत असायचो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा आला, तो म्हणजे 2011च्या नंतर त्या ठिकाणी आपण काही परदेशी तज्ज्ञांना बोलवलं, काही बागायतदारांच्या ग्रुपने, आणि त्या ठिकाणी आपण इरिगेशन मॅनेजमेंट, सॉईल मॅनेजमेंट आपण करायला शिकलो. परंतु डीप कॉटन सॉईलमध्ये त्यांनी सिंगल ड्रीप लाईनच कशा पद्धतीनं 100% जमिनीला, 100% रूट झोनला पाणी देता येईल यासाठी त्यांनी 10-10, 15-15 तासपर्यंत पाणी दिले. आणि त्या ठिकाणी क्ले सॉईल होती, त्या ठिकाणी कॅल्करस सॉईल होती, त्या ठिकाणी एवढ्या हेवी इरिगेशनमुळं तिथली वापसा कंडिशन बिघडून त्या ठिकाणी अजून पिवळ धरली आपण म्हणतो. त्या ठिकाणी फेरस आणि काही न्यूट्रिएंटचा फिक्शन वाढलं, फॉस्फरस, विशेषतः फॉस्फरस आणि फेरसचं फिक्शन वाढतं कॅल्करस सॉईलमध्ये. आणि त्या ठिकाणी पिंगटपणा आपल्या बागावरती वाढला. त्या ठिकाणी मुळांना प्रॉपर एअर आणि वॉटरचा बॅलन्स करायला पाहिजे, तो त्या ठिकाणी हेवी कॉटन सॉईलमध्ये झाला नाही. आणि एकाच वेळेस 10-10, 15 तास इरिगेशन केल्यामुळं त्या ठिकाणची वापसा कंडिशन बिघडली. वरती बऱ्याचशा बागावरती हेवी क्ले सॉईलमध्ये त्याच्या अडचणी तयार झाल्या. काही फायदे पण झाले, की आपल्याला किती तासामध्ये त्या बागेचा, त्या जमिनीचा वॉटर टँक किती काढायचा, किती तास पाणी दिलं म्हणजे ते त्या झाडाच्या शेवटच्या मुळीच्या शेवटापर्यंत आपल्याला किती तास पाणी द्यावं लागेल, खाली मुळांचा विस्तार कसा आहे. आपण जेव्हा बघतो की वरचा थर, जेव्हा आपण एक खड्डा खोदून बघतो तर त्यावेळेस वरच्या थरामध्ये वापसा कंडिशन राहते, वरचा थर हा ड्राय झालेला दिसतो बऱ्याच ठिकाणी. जेव्हा आपण खड्डा करून हा रूट झोन बघतो, परदेशी शास्त्रज्ञांनी आपल्याला रूट झोनकडे खऱ्या अर्थानं बघायला शिकवलं. त्या ठिकाणी आपण जेव्हा खड्डा करून बघतो त्यावेळेस आपला वरचा लेअर हा तहानलेला राग दिसतो. बऱ्याच वेळेस तिथं वापसा कंडिशन चांगली आलेली असते आणि तिथली मुळं ही पाणी मागत असतात आणि काही पाणी लेट झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण मुळी काळी पण पडायला लागलेली दिसून येतात. मधला थर आहे, मधल्या थरामध्ये प्रॉपर असं इरिगेशन आणि हवेचं बॅलन्स असतो. त्या ठिकाणी प्रॉपर असं इरिगेशन, प्रॉपर अशी मुळांची गरज, त्या ठिकाणी पाण्याची गरज भागलेली दिसून येते. तर खालच्या एरियामध्ये, तळामध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी काळ्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण गाळा असतो, त्या ठिकाणी वापसा नसते, त्या ठिकाणी ऑक्सिजन नसतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मुळ्या काळ्या पडायला लागतात, इनएक्टिव्ह असतात, अपटेक होत नाही आणि व्हाईट रूट तिथे कुठेही दिसत नाही. ह्याच काळामध्ये एक सेन्सरचा प्रयोग आला, IoT बेस्ड सेन्सर इरिगेशन करण्याची पद्धत आपली नंतर 2020 नंतर चालू झाली, चौथा टप्पा. आणि ह्या टप्प्यामध्ये 2021 ते 2026 या काळामध्ये एक बदल झाला की आपण IoT बेस्ड इरिगेशन मॅनेजमेंट सिस्टीम करायला लागलो. त्यामध्ये फायलो, फसल असतील किंवा इतर IoT डिव्हाइसेस असतील त्याचा वापर आपण करायला लागलो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण प्रॉपर मोजून मापून इरिगेशन द्यायला लागलो. परंतु त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, काही चांगली गोष्टी आहेत, काही ड्रॉबॅक्स आहेत. त्याच्याविषयी कोणाचे ड्रॉबॅक्स सांगायला मी इथं बसलेलो नाही. पण काळ असा चालू झाला की त्या ठिकाणी आपण बारकाईनं इरिगेशन मॅनेजमेंटकडे खऱ्या अर्थानं बघायला लागलो. आणि ह्याच काळात किंवा याच्या आधी पण आम्ही काही सुरुवात केली होती की त्या ठिकाणी डबल ड्रीप लाईन केली, तर कमीत कमी जी 50-60% जमीन आपला वरंबा ओला होतो त्याऐवजी आपण डबल ड्रीप लाईन केली तर 60-70% पर्यंत रूट झोन सॉईल ही ओली होईल आणि त्या ठिकाणी 60-70% पर्यंत रूट झोनचा विस्तार देखील होईल. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचं म्हणणं होतं की गल्लीच्या मधोमध ड्रीप लाईन पाहिजे, एक ड्रीप लाईन पाहिजे, त्याची कॉक सिस्टीम वेगळी पाहिजे, त्याची सबमेन वेगळी पाहिजे आणि एक जी रेग्युलर आपली वरंब्यावरती ड्रीप लाईन आणि त्याचा कॉक सिस्टीम असायला पाहिजे. म्हणजे दोन्ही ठिकाणी पाण्याचा आणि हवेचा बॅलन्स आपल्याला तिथे ठेवता येईल. जेव्हा वरंब्यावरची ड्रीप लाईन चालेल त्यावेळेस गल्लीच्या मधोमधली ड्रीप लाईन ही बंद असेल. त्याच्यानंतर पुढच्या 8-10 दिवसानंतर जमिनीचा प्रकार बघून 8 किंवा 10 किंवा 15 दिवसानंतर गल्लीच्या मधोमधली ड्रीप लाईन चालेल, त्यावेळेस वरंब्यावरली ड्रीप लाईन ही बंद असेल. अशा पद्धतीनं 100% जमिनीला पाणी लागेल, 100% जमीन ओलिता खाली येईल आणि 100% जमिनीला ओलावा भेटला तर त्या ठिकाणी 100% रूट झोन आणि मुळांचा विस्तार व्हायला त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही डबल ड्रीप लाईन केली
त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी डबल ड्रीप लाईन न करता वनब्यावरची ड्रीप लाईन आपण जर गल्लीमध्ये टाकली, फक्त एवढी मेहनत आपण 10-12 दिवशी घेतली, वनब्यावरची ड्रीप लाईन उचलून आपण गल्लीच्या मधोमध टाकली आणि त्या ठिकाणी आपण असं इरिगेशन पूर्ण जो कोरडा रूट झोन ओला होईल तोपर्यंत आपण दिलं आणि त्याच्यानंतर ती ड्रीप लाईन परत 8 दिवसांनी उचलून वनब्यावर टाकली, तिथं परत पाणी दिलं, तर त्या खऱ्या अर्थानं आपण डबल ड्रीप लाईन पण करायची गरज नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जमीन आणि पाण्याचा बॅलन्स साध्य करून 100% जमिनीला इरिगेशन, 100% जमिनीला पाणी, ओलावा आणि 100% मुळांचा विस्तार त्या ठिकाणी होईल आणि त्या ठिकाणी 100% मुळांचा विस्तार असेल, त्या ठिकाणी वापसा कंडिशन मेंटेन राहील, हवा आणि पाण्याचा बॅलन्स राहील, त्याचबरोबर 100% अपटेक तिथं होईल आणि त्या ठिकाणी चांगलं उत्पादन, स्ट्रॉंग रूट्स, स्ट्रॉंग शूट्स आणि स्ट्रॉंग फ्रूट आपल्याला बघायला मिळेल. चांगली किपिंग क्वालिटी असेल, चांगली साईज असेल, चांगली शुगर असेल, चांगलं वजन असेल, अशी द्राक्ष आणि अर्थात साईजमध्ये तुमचा थॉम्सन 16 mm वरून 18 ते 20 mm चा मजबूत माल तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे आणि अजून मिळणार आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आत्ता बऱ्यापैकी शेतकरी एकाच सबमेनवरती सिंगल ड्रीप ऐवजी डबल ड्रीप लाईन टाकताय, त्यामुळे 50-60% ऐवजी तिथं 60-70-80% पर्यंत जमीन ओली होते आणि अजून आपल्याला 100%चं उद्दिष्ट गाठायचं असेल तर हाय ती ड्रीप लाईनचा उद्दून तुम्ही गल्लीच्या मधोमध टाकू शकता किंवा त्याला सेपरेट डबल ड्रीप लाईन टाकू शकता. तुम्ही आता बघा की वासुदेव शिंदे खडक माळेगावचे आमचे अनिल हानगे सर तिथं जात आहे, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वरून ड्रीप लाईन टाकली. तुम्ही वरून पण ड्रीप लाईन सेपरेट ड्रीप लाईन टाकू शकता किंवा गल्लीच्या मधोमध सब सॉईल ड्रीप सिस्टीम टाकू शकता. परंतु डबल ड्रीप लाईन सिस्टीमचे अनेक फायदे, ज्या ठिकाणी आपण वापसा कंडिशन मेंटेन ठेवू शकतो, 100% मुळांना पाणी देऊ शकतो, 100% जमिनीकडनं आणि मुळांकडनं काम करून आपली क्वालिटी 100% करू शकतो आणि त्यामुळे 10 टनावर असणारं थॉम्सन तुमचं 12 ते 15 टन निघू शकतं. ते पण एक्सपोर्ट क्वालिटी, ते पण जबरदस्त साईज, शुगर आणि किपिंग क्वालिटीचे द्राक्ष तुम्हाला तिथे मिळू शकतात. त्यामुळे इरिगेशन मॅनेजमेंट हा पार्ट अतिशय सोपा आहे. फक्त आपण डोळे उघडे ठेवून मागचा आपण जर सिंहावलोकन केलं, मागच्या काही चांगल्या गोष्टी घेतल्या, मागच्या काही चुका आपण सुधारून घेतल्या, तर 100% डबल ड्रीप लाईन ही काळाची गरज आहे आणि ग्रेप मास्टरच्या माध्यमातून आम्ही ती गेल्या 8-10 वर्षापासून त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्यांना तो डिफरन्स दिसायला लागला आहे आणि 100% शेतकरी पुढील 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला डबल ड्रीप लाईनवर आल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. तर हा व्हिडिओ जास्त जास्त मित्रमंडळींना शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ देखील बघा. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांच्या बागेवर जाऊन तुम्ही बघू शकता. नमस्कार, मी वाल्मिक विनायक शिंदे, खडक माळेगाव. मोबाईल नंबर 9552218883. तर हे आपलं पोल्सनवरती क्रिम्सन भरलेलं आहे. साधारण 4थ्या वर्षाचा प्लॉट आहे आणि इतक्या दिवस आपल्याला शेंड्याला भरपूर प्रॉब्लेम येत होता, पण 2 वर्षात आम्ही खाली बोतावरच्या नळ्या खाली टाकत होतो, त्याचा पण फायदा होता. पण मग थोडासा किती जरी म्हटलं तरी यामधल्या नळीचा आम्हाला मागच्या वर्षी म्हणलं हे 3रं पाणी दिलं आम्ही या नळीनं, तर बऱ्यापैकी आम्हाला बराच फायदा जाणवला शेंड्यासाठी. नाहीतर एवढा शेंडा पण आणि ग्रोथ पण आणि जो असा एकदम तेजात दिसतोय प्लॉट पूर्णपणे. इतक्या उन्हाचा पण आहे ना, एवढ्या टेम्परेचरमध्ये पण आम्हाला काही जाणवलं नाही का बाबा प्लॉट थोडाफार काही हे झाला आहे, असा सूक्ष्म झाला आहे म्हणा किंवा थोडा तेज कमी झाला, असं कधी वाटलं नाही. आणि यावरची शेंडा पण खूप चांगला आहे आणि सरांचं मार्गदर्शन पण खूप चांगलं आहे. धन्यवाद. नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ही आहे क्रिम्सनची पोल्सन वरती क्राफ्टिंग केलेली व्हरायटी. साधारणतः ह्या प्लॉटचं क्रॉप आहे एक साधारणतः 6वं क्रॉप. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पोल्सनवरती जर बघितला तर ह्या गल्लीच्या मापात जर शेंडा बघितला तर पूर्णतः शेंडा एवढ्या टेम्परेचरला पण चांगल्यापैकी चालला आहे आणि पानाची जर ग्रोथ जर बघितली तर एकदम हेल्दी आणि एकदम फ्रेश जर बघितलं तर पोल्सनवरती शेंडा होत नाही. बऱ्याच ठिकाणी खाली जर जमीन बघितली तर खूप हलकी जमीन, तर अशा हलक्या जमिनीमध्ये हा शेंडा एकदम व्यवस्थित सरळ चालला आहे. तर याची फायदा काय, तर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी वरंब्यावर जर बघितलं तर मल्चिंगच्या खाली जर बघितलं तर 2 इनलाईन, मग त्या जर बघितल्या तर खालच्या साईडला तर आपल्याला ही एक लाईन दिसते या ठिकाणी आणि या साईडने जर बघितली तर दुसरी लायटर. तर यामुळं 100% रूट झोन ओली होती. पण त्यानंतर भाऊंनी आपण आहोत खडक माळेगावमध्ये वाल्मिक भाऊंच्या प्लॉटवरती. तर या ठिकाणी भाऊंनी मागील 15 दिवसापूर्वी आतमध्ये एक जुनी त्यांच्याकडे लॅटर होती, ती लॅटर आतमध्ये टाकली आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर मध्ये आज हे 3रं पाणी जात आहे त्यांचं. याच्या अगोदर त्यांनी वरच्या वरंब्यावरच्या नळ्या टाकून आतमध्ये टाकल्या त्यावेळेस पाणी दिलं,
आणि आज साधारणतः जर प्लॉट जर बघितला तर 1 मार्चची खरड आहे ह्या प्लॉटची. तर प्लॉट आज जवळपास ह्या 30 तारखेला 85 दिवसाच्या दरम्यानचा आज प्लॉट आहे. तर बघितलं तर शेंड्याची ग्रोथ खूप चांगली. ती का तर फक्त ह्या वरच्या नळीमुळे. जर बघितलं तर ही त्यांची जुन्या बागेची ड्रीप आहे ती त्यांनी वरती टाकली. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता का इकडं त्यांनी PVC पाईप टाकलेला आहे. वरती झाडाच्या वरून PVC पाईप टाकून आणि नळी टाकली. या ठिकाणी चांगल्यापैकी 3रं रोटेशनचं पाणी फिरतं आहे. आजही पण वाजले 11 तरी पाणी एकदम हेल्दी दिसतं आहे आणि शेंड्याची ग्रोथ पोल्सनवरती असताना पण खूप चांगल्या प्रकारे आहे. जर अशा प्रकारे ह्या क्रिम्सन व्हरायटीला किंवा कलर व्हरायटीला जर बघितलं तर इतर व्हरायटीच्या तुलनेत 40 ते 50% पाणी जास्त लागते. मागच्या वर्षी 6 मेला पाऊस पडला, कंटिन्यू पाऊस चालू झाला. मागच्या वर्षी जर बघितलं तर सगळ्या क्रिम्सन शेतकऱ्यांकडे चांगले माल होते. त्याचं कारण की सतत पावसामुळे माल दिसले. आणि ह्या वर्षी जर बघितलं तर अति टेम्परेचर म्हणजे कधीही एवढं 41-42 डिग्रीला टेम्परेचर निफाड दिंडोरीचं कधीही नव्हतं नाशिक जिल्ह्याचं. जर बघितलं तर आज टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. जर असं सरफेस असेल, आतमध्ये नळी जुनी असेल, ती पण टाकली तर 100% फायदा दिसतो. तुमच्याकडे पानाची ग्रोथ चांगली दिसली. काडी चा शेंडा एकदम चांगला 14, 15, 16, 17 पानांचा शेंडा आपल्याला दिसतो आहे. आणि 100% मधली जी रूट झोन आहे ती ॲक्टिव्ह होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे मधली मुळीला पाणी जर भेटलं तर 100% ते झाड काम करतं. आतमध्ये मल्चिंगमुळं तिथं 100% पांढरी मुळी दिसली. ग्रोथ चांगली वाटली. खोडामध्ये ताकद चांगली आलेली आहे. आणि पोल्सनवरती इतका चांगला शेंडा हा फक्त आणि फक्त मधल्या सरफेसमुळे 100% रूट झोन ॲक्टिव्ह राहिल्यामुळे दिसते. तर असं जर शेतकऱ्यांनी जर अशा सरफेस टाकल्या तर या ठिकाणी फायदा हा नक्कीच दिसून येईल. किंवा आम्हाला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.